नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच एक अपडेट आलेली आहे ती म्हणजे तलाठी भरती परीक्षा आता MPSC कडे वर्ग करण्यात आलेली आहे. त्याचंच नोटिफिकेशन आलंय. नेमकं जाहिरात काय आहे, एक्झाम कधी होणार आहे, परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे, सगळे अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळत जातील. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. बघा, तारीख आहे आजचीच 22 जुलै 2026 आणि ते आजचंच नोटिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलंय ते आपण सविस्तर इथे जाणून घेऊयात. आयोगामार्फत महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त परीक्षा 2026 मधून एकूण 2619 रिक्त पदं भरण्यासाठी 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून आयोगाच्या दिनांक 16 जुलै 2026 रोजीच्या शुद्ध पत्रिकानुसार प्रस्तुत परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी प्रचलित पद्धतीने म्हणजेच OMR आधारित घेण्यात येणार आहे. पूर्वी काय झालं होतं, घटकाची जी काही परीक्षा आहे त्याची जाहिरात जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होईल असं त्या ठिकाणी आलेलं होतं. मात्र आता इथे तुम्ही स्पष्ट पाहू शकता की OMR आधारित म्हणजे ऑफलाईन परीक्षा होणार आहे. आणि अंतिम दिनांक फॉर्म भरण्याचा तो 31 जुलै 2026 त्याला मुदतवाढ आता देण्यात आलेली आहे. म्हणजे लास्ट जे काही आपल्याला नोटिफिकेशन आलं होतं त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं की 31 जुलैपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, मात्र ते आता वाढवण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा काय झालेलं आहे, तर नेमकं काही बदल जे आहेत ते आपण इथे पाहूयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठीचे पद जे आहेत ते ॲड करण्यात आलेत. म्हणजे गट क मध्ये आता तलाठीचे पद ॲड करण्यात आलेले आणि त्यानुसार हे सगळं आता MPSC मार्फत त्याचं एक्झाम होणार आहे. सगळ्या गोष्टी MPSC मार्फत होणार आहेत. एकूण पद तलाठीचे असतील किती, 1539. त्याच्यामध्ये आणखी जागा वाढ होणार आहेत. म्हणजे मुळात जर आपण बघितली सध्या ही घटकाची जी काही जाहिरात आहे ती 3088 पदासाठी आलेली आहे. मात्र याच्यामध्ये जागा ज्या आहेत त्या नक्कीच त्या ठिकाणी पुढे ॲड होणार आहेत. ओके, तलाठी भरतीसाठी जर आपण बघितलं तर विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. म्हणजे तुमची डिग्री कंप्लीट असेल तर तुम्ही तलाठी भरतीचा फॉर्म जे आहे ते नक्कीच भरू शकता. ओके, तर तो मुद्दा इथे लक्षात ठेवायचा आहे. आता एकंदरीत जर आपण बघितलं तर याच्यामध्ये वरिष्ठ लेखापाल, वरिष्ठ लिपिक हे सगळी पदं आहेत. सहाय्यक अधीक्षक आहे. त्यानंतर इकडे आपण लिपिक आणि टंकलेखक ह्या पदाची सुद्धा त्या ठिकाणी जाहिरात आहे. आणि अशी एकूण मिळून 3088 पदासाठी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. आता MPSCचा पॅटर्न जर आपण बघितलं तर तो MCQ पॅटर्न आहे आणि थोडीशी काठिण्य पातळी जी आहे ती इथे अधिक असणार आहे. पूर्वीच्या पातळीपेक्षा थोडी नक्कीच त्या ठिकाणी अधिक असणार आहे. तर तशा पद्धतीने आपल्याला तयारी करावी लागणार आहे. तशा पद्धतीनं आपण तयारीसुद्धा करून घेणार आहोत. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल इथे जॉईन करून घ्या. एक नवीन अपडेटसुद्धा तुम्हाला नुकतंच त्या ठिकाणी आता आपल्याकडून सुद्धा मिळणार आहे. ओके, आपण नक्कीच त्याच्या संबंधित बॅचेस वगैरे ज्या आहेत त्या सुरू करूयात. आता इथे लक्षात घ्यायचं मित्रांनो, अर्ज सादर करण्याची जी अंतिम दिनांक आहे ती काय असणार आहे, तर 5 ऑगस्ट 2026. ओके, म्हणजे इथून पुढे तुमच्याकडे 14 ते 15 दिवस असणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला लागणारे जे काही सगळे डॉक्युमेंट वगैरे असतील ते सगळे तुम्हाला काढून ठेवायचे आहेत आणि सगळ्या बाबी तुम्हाला या ठिकाणी करायच्या आहेत. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, आपली एक्झाम होते आणि त्यानंतर आपलं त्या ठिकाणी मेन्स होते आणि किंवा मेन्सच्या या सगळ्या कालावधीमध्ये खूपदा आपल्याला डॉक्युमेंटसाठी धावाधाव त्या ठिकाणी शोधाशोध करावी लागते. त्यासाठी जे काही सगळ्या बाबी असतील त्या व्यवस्थित डॉक्युमेंट वगैरे काढून ठेवा. कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात ते सुद्धा मी तुम्हाला त्याच्यावरचा एक व्हिडिओ जे आहे ते बनवणार आहे. ऑनलाईन पद्धतीनं विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख मात्र 8 ऑगस्ट असणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही फॉर्म 5 ऑगस्टपर्यंत भरू शकता आणि जे काही पेमेंट आहे ते म्हणजे आपण जे काही ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क जे आहे ते 8 ऑगस्टपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता. तर ह्या बाबी इथे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही ऑनलाईन सुद्धा तुम्ही पे करू शकता किंवा बँकेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी आता मुळात बघा इथं म्हटलेलं आहे की चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत बंद करण्यात आली असून उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच शुल्क भरणे आवश्यक आहे. म्हणजे पूर्वी काय होतं, 5 तारखेला जर फॉर्म भरायचा असेल तर त्याच दिवशीपर्यंतच ऑनलाईन पेमेंट असायचं. बाकी तुम्ही बँकेतून वगैरे भरू शकता, त्याला मुदतवाढ दिली जायची. मात्र ते सुद्धा आता इथे नसणार आहे. ठीक आहे, सदर शुद्धीपत्रकानुसार महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त परीक्षा 2026 मधून 5707 पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. म्हणजे याच्यामध्ये अजून जागा ज्या आहेत त्या ॲड होणार आहेत. तर तो मुद्दा इथे लक्षात ठेवायचा आहे. ओके, तर अशा पद्धतीनं ही जाहिरात जी आहे ती इथं आलेली आहे. एक अपडेट आलेलं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की तलाठी परीक्षा जी आहे ती MPSC कडे वर्ग होईल आणि ती तशी झालेली आहे. जाहिरातसुद्धा त्या ठिकाणी आज त्याची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तो मुद्दा लक्षात ठेवा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला त्या ठिकाणी फॉलो करायचं आहे. आपल्या टेलिग्रामची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ते सुद्धा तुम्हाला जॉईन करायचं आहे. आणि अशाच पद्धतीचे तलाठी भरती संदर्भातले वेगवेगळे व्हिडिओ या चॅनलवर येत जाते. चॅनल नक्की फॉलो करून ठेवायचे. थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.